खाल्ला अजून अजून एक अजून एक अजून एक पोच पोच आईला पोच बघा आईला काय बोलते बघा. सुपरमॅनचा खेळणं किती महाग आहे गौरण? किती रुपयाला? 50ची नोट देतोय मी. मला बोलते नाही एवढ्या पैशात महाग आहे काय रे. 15 रुपये. पप्पाने दुकान टाकलं. आवड होते निर्माण करायची. त्या दिवशी रात्री 2ला झोपला तरी पण सकाळी उठला तो. हॅलो गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते. काल मस्त छान दिवस गेला, रात्रसुद्धा छान गेली, पण एवढं थकायला झालं ना बापरे. आणि झोपायला तर अक्षरशः 2 वाजले. पहिला खूप झोप आलेली मला, झोपायला गेली पण अजिबात झोप नाही आली असं झालं. आणि उठली तर खूपच लेट, 7:30ला उठले. परत झोपली ती डायरेक्ट 9:30 पावणे 10 वाजताच उठली. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण जागच नाही आली, काय करणार. आणि आमच्या घरात असं काही नाही की मला काय बोलतात का काय. आमच्या आईसुद्धा लेट उठतात त्याच्यामुळं काय नाही. आणि सगळेच लेट उठतात, कोण कोणाला बोलत नाही. बाबासुद्धा बोलत नाही मला किंवा आईसुद्धा बोलत नाही का काल लेट उठली किंवा काय असं. त्याच्या बाबतीत तर मी एकदम मस्त आहे. तर आता दिवस चालू झाला आहे. टेडीला जरा निघालं टेडीचं कापूस सगळं, तर त्याच्यामुळं त्याला जरा शिवून घेते. एका साईडला गौरांशनी काल अभ्यास केलेला नाही त्याच्यामुळं त्याला अभ्यास करायला बसवला आहे. झालं आहे आता जेवण कालचं भरपूर आहे त्याच्यामुळं मग आज दुपारी होईल. पाठी बघ इकडं कमळ. तर त्याच्यामुळं आज जेवण दुपारचं तेच कालचं. आता मी सुद्धा जरा हे घालून घेते, ड्रेस घालून घेते. आमच्या क्लासला सुट्टी आहे, टीचर बाहेर जाणार आहेत तर आम्हाला सुट्टी आहे. मग गौरांशला आणायला मीच जाणार. बोललो आता बसल्या बसल्या व्लॉग तरी स्टार्ट करू दे. वाजलेत 11:15. काय बोलायचं, कसे वाजतात फटाफट तर माहीत नाही पडत. 11:15 वाजलेत. आता आईने नाश्तासुद्धा बनवला, उपमा. तर आता गौरांशला तेच देते डब्यालासुद्धा. खूप टाईम झाला आहे कारण तयारी करेपर्यंत 12 वाजणार. मग 12:15 वाजता लगेच निघायला लागणार. ब्लॉगसुद्धा मी अपलोड नाही केला काल, तर कसा तरी एडिट केला मी. पाठीमागे बघ काय काय येते गौरांश. आणि गौरांचा अभ्यास काल बिलकुल केला नाही. गौरांचा फ्रेंड आलेला त्यासोबतच तो खेळत बसलेला, अभ्यास केला नाही. आता थोडंसं शिलाई मारून घेते मी आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि कालचा ब्लॉग कोणी बघितला नसेल त्यांनी नक्की जाऊन बघा आणि कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर भेटू आपण थोड्या वेळानंतर. चला आज क्लासला सुट्टी म्हणून मी चालले गौरांशला आणायला. थोडाफार आराम केलेला आहे. आता बघू संध्याकाळी टाईम घेतला तर थोडंसं अजून साफसफाई बाकी आहे ती करायची. चला गौरांशला घेऊन येते आणि मग पडते. आज फॅनचा आवाज जरा जोरात येत असेल बघा, कारण आज फॅन छान साफ केलेला आहे. साफ केला की एवढी मस्त हवा येते ना, खूप छान. आणि नवऱ्याने एकदम लाडाने माझ्यासाठी गजरा आणलेला घातला. ग बसा, ब्लॉग खराब करणे त्यांचा एक नंबर आहे. खा ना, तुमच्या मेहनतीची हवा खा. जरा मेहनत केल्यावर किती हवा छान येते बघा. पुसा 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 तर पुसत नव्हते. माझा अवतार बघा. वाजले आता 5ला 10 मिनिटं. पटापट भाकरी करून घेते. आणि आज तुम्ही काय खायला नेणार आहात आम्हाला? सँडविच. तिकडच्या गार्डनमध्ये कधी जायचं? आता छान झालं असेल पावसामध्ये ते मछली गार्डन नाव. मला जायचं आहे. कधी नाही जिमला जाणार तुम्ही? अरे जाऊ दे जिमला, जाऊन दे गरीबाला काय रे परमेश्वरा घे. जसं काय ऐकतात म्हणजे नको जाऊ बोललं ते नाही जात. कालच तरी घरी राहिलोय तरी पण मी जातो करत होते. चांगल्या गोष्टी नाही. जिमला जातात पण हे पेटला कसला आहे. खाना कंट्रोल झाला पाहिजे. मग खाना कंट्रोल झाला ना पहिला ना, बरोबर एकदम मस्त डाएट करायचे असं ना, छान बरोबर.
वर्कलोड वाढलाय जरा. वर्कलोड वाढलंय, पोटला वाढलंय, हेअरची ऍड टाक जरा. पोटला वाढलंय. आदिवासी हेअरची ऍड टाक. काय करू? ओरिजिनल आदिवासी हेअर ऑइल, हिक्की पिक्की आदिवासी हेअर ऑइल आमच्याकडे भेटेल. कोणाला पाहिजे असेल तर हिला हिक्की पिक्की. मेसेज करा. ओरिजिनल आदिवासी हेअर ऑइल 1500 रुपये, अर्धा लिटरची बाटली आहे. पण ही ओरिजिनल आहे, कर्नाटकवरून आणलेली आहे. झाली, ऍड झालेली आहे आमची. खतम. हे सुरुवातीलाच टाकायचं. त्याला गौरांश बघतोय टीव्ही. मी पटापट तुला आता मस्करी वाटते कस्टमर येते. हा ना टाकणार आहे ना. डोकं खातात. जे तुझे ब्लॉग बघायला तुला त्यातले 10 रुपये भेटतात. तुझी पहिली कमाई 10 रुपये. मला 50 भेटले, त्यातले 10 तुला, 40 मला. तर पटापट भाकरी काय भाजी वगैरे असेल ती बनवायची. मग सँडविच खायला जायचं. किती वाजता नेणार? ये येतात 7 वाजता जिमवरून. आणि नेणार आम्हाला बसा. चला चहा वगैरे ठेवते मस्त. जा तुम्ही आता जिमला, निघा. पोचेपर्यंत 5 वाजतील. जा लवकर या. जा. काढला? अजून एक पोच आईला पोच बघा. आईला काय बोलते बघा. अशी पोच दे. दाखव. ए सांग आईला पोच सांग कोणती तरी. अशीच पोच द्यायला सांग. चष्मा नको सोनू, चष्मा नको. अशीच पोच द्यायला सांग. शिकव ना तू पोच. तू सांग ना. अशीच द्यायची. सुपरमॅनचं खेळणं किती महाग आहे गौरांश? किती रुपयाला? 50ची नोट देतोय मी. मला बोलते नाही रे, एवढे पैसे महाग आहे काय रे. 15 रुपये. पप्पाने दुकान टाकलंय का तिथं स्टेशनला? चेंबूरला जायचंय आता. दादरला जायचं. कधी जायचं हो? कपडे आणायचे. ते आता आले ना गणपती. आता काय गौरांशला ना त्याच्या गणपती नंतर कपडे गणपती नंतर आणायचे. काय बोलायचं माणूस किती म्हणजे काय बोलतात बिझी आहे असं दाखवतात. जे कपडे आणायला टाइम नाही त्यांना बोलायचं. काय बोलायचं याच्यावर? या बोला इकडं. कपडे नको गौरांश तुला? गौरांच्या मामाने पैसे दिलेत. तुला कपडे घ्यायला. पप्पाने नाही दिले, मामाने देऊन ठेवलेत. आता गेलेलो आपण रक्षाबंधनला तेव्हा. इकडे या. बंद करा तुमचं निंगारा टिक्कार. या चला इकडे लवकर बोला. काय आहे गौरांश? गणपतीचं डेकोरेशन करायला जाऊन दे मला. चांगलं लागतंय गौरांश. गणपतीचं डेकोरेशन नाही कपड्यांचं. हा कपडे. असं कसं बोलू शकता? मला समजतच नाही. कसं बोललो मी तोंडाने? चला बघू आता कधी नेतात ते कपडे वगैरे आणायला. खरं म्हणजे दादरला जायची इच्छा आहे. बघू दे काय होतंय काय नाही ते. म्हणजे काय आहे तिथं विकायला वगैरे असं बघायचं आहे थोडंफार. आता काही नवीन आलं तर आजचा व्लॉग इथंच एंड करतोय आम्ही. आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओ फॅमिली बाय करा. गौरांश बाय कर. लय बापाचं प्रेम तू चाललंय. बाय करा. ए बाय कर. तुम्हाला नाही का? तुम्हाला पण सांगू का बाय करा म्हणून? हे काय बोलायचं एवढं प्रेम. अरे बाबा किती ते प्रेम. उतू चाललंय इकडं खाली सांडलं. खाली सांडलं प्रेम. हे बघ
हे आता टोप आणायला लागेल पक्क घ्यायला. प्रेम तुमचं उतू चाललंय. चला बाय बाय. आवड होते निर्माण करायची स्वतः. त्या दिवशी रात्री 2ला झोपला तरी पण सकाळी उठला तो. मग काल रात्री नाही का दाखवलं. आणि इकडं चालू आहे गणपतीचं सगळं जे टेबल वगैरे लावायचं काम चालू आहे. तर हे तिघंजणं आता आज करतात इथं.